फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट्स परमिटिव्हिटी, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या होत्या. तर आज आपण कॅपॅसिटर्स आणि कॅपॅसिटन्स म्हणजे काय आपण पाहणार आहोत. कॅपॅसिटर्स and capacitance. तर सर्वप्रथम आपण कॅपॅसिटर्स म्हणजे काय ते पाहूया. कॅपॅसिटर्स किंवा कॅपॅसिटर त्याला दुसरा शब्द आहे कंडेन्सर. सो कॅपॅसिटर इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ कंडेन्सर. So this capacitor or condenser is a electrical device. हे इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे, इलेक्ट्रिकल डिव्हाइस. आणि याची अरेंजमेंट कशी असते तर याच्यामध्ये दोन मेटल प्लेट्स असतात. आपण वाटल्यास त्या एका प्लेटला आपण मेटल प्लेटला आपण प्लेट ए असं म्हणूया, सेकंड प्लेटला बी असं आपण म्हणूया. सो फर्स्ट इज मेटल प्लेट ए आणखी सेकंड मेटल प्लेट जी आहे ती मेटल प्लेट आहे बी, मेटल प्लेट बी. आणि ह्या दोन मेटल प्लेट एका मेटल प्लेट वरती समजा चार्ज आहे प्लस क्यू, सेकंड प्लेट वरती चार्ज आहे मायनस क्यू. तर ह्या दोन मेटॅलिक प्लेट्स यांनाच आपण काय म्हणणार आहोत, these metal plates are the good conductors of electricity and these metal plates are separated by some insulating material or insulating medium or simply insulator. Insulator means the material is a bad conductor of electricity. आणि ह्या दोन मेटल प्लेटच्या मध्ये जर आपण या ठिकाणी इन्सुलेटर इन्सर्ट केला or if you have to introduce the insulator between these plates, so this arrangement is called as the capacitor or it is also termed as the condenser. So आता ह्या दोन मेटल प्लेट मध्ये या ठिकाणी आपण विचारात घेऊया की जी काही इन्सुलेटर आहे तो आहे एअर किंवा व्हॅक्यूम सुद्धा असू शकतो किंवा इतर कुठलंही मटेरियल मीडियम की ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. तर असं मीडियम जे आहे ते या दोन प्लेटच्या मध्ये असेल तर अशा पद्धतीच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार आहोत, कॅपॅसिटर किंवा त्याला कंडेन्सर म्हणायचं आहे. आणि अकॉर्डिंग टू द गॉस लॉ the electrical charges comes on the surface of the material or surface of the body. म्हणजेच काय की ज्या मेटल प्लेट ए वरती जो काही पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तो चार्ज जो आहे तो त्या सरफेस वरती येण्याचा प्रयत्न करणार आहे. And here if you have to show these positive charges on the surface of the metal plate and here the negative charges is here we have shown on the surface of the metal plate. तर अशा पद्धतीच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार आहोत, कॅपॅसिटर किंवा त्याला आपण कंडेन्सर म्हणायचं आहे. सो आता या ठिकाणी किंवा ही जी अरेंजमेंट जी आहे त्याला आपण म्हटलेलं आहे कंडेन्सर किंवा कॅपॅसिटर. तर हा कॅपॅसिटर जो आहे तो चार्ज कसा होणार आहे तर याच्यामध्ये दोन मेटल प्लेट्स असणार आहेत, मेटल प्लेट ए आणि मेटल प्लेट बी. या दोन प्लेटला आपण इलेक्ट्रिकल कनेक्शन प्रोव्हाइड केलं किंवा या दोन टर्मिनल्सला प्लेट ए आणि प्लेट बी ला आपण बॅटरी कनेक्ट केली, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं. तर हा कॅपॅसिटर जो आहे किंवा या मेटल प्लेट्स मधून काय होणार आहे तर इलेक्ट्रिसिटी जी आहे ती फ्लो होणार आहे. आणि हा कंडेन्सर काय होणार आहे की या ठिकाणी चार्ज होणार आहे. सो द चार्ज ऑन वन कंडक्टर इज प्लस क्यू अँड अनदर चार्ज ऑन दिस कंडक्टर ऑफ मेटल प्लेट इज मायनस क्यू. The conductors are charged by, so these metal plates or the conductors are charged by the connecting battery to its, and actually the charge या ओव्हरऑल अरेंजमेंट वरील जो काही चार्ज जो काय असणार आहे, सो रिझल्टंट बिटवीन दीज टू चार्जेस प्लस क्यू अँड मायनस क्यू. सो
due to this arrangement the charge on or the total charge on that arrangement or that condenser is equal to 0. तर याच्यावरील जो काही चार्ज असणार आहे टोटल चार्ज इज काय असणार आहे या ठिकाणी 0 असणार आहे. टोटल चार्ज इज 0 but the charge on this is denoted by q. So this charge or the charge on the capacitor is denoted by q. And here the electric field, आता या ठिकाणी दोन मेटल प्लेट्स आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी फ्लो होणार आहे कशा पद्धतीने की या इलेक्ट्रिक फील्डमुळे या ठिकाणी दोन्ही मेटल प्लेट्स आहेत त्यांच्यावर जो काही इलेक्ट्रिकल इन्फ्लुएन्स असणार आहे त्याच्या सोबतही मेटल प्लेट ए आणि मेटल प्लेट बी. तर इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी जे काही इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे की त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे या ठिकाणी पोटेन्शियल जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जनरेट होत आहे. कशामुळे तर या दोन प्लेट्सना आपण बॅटरी कनेक्ट केलेली असल्यामुळे. सो बॅटरी ज्यावेळी आपण कनेक्ट करतो त्यावेळी याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्जेस जे आहेत या ठिकाणी स्टोअर होणार आहे. देअरफॉर द इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज टू प्लेट्स. सो या ठिकाणी आपण विचारात घेऊया की जेवढं आपण पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल जेवढं आपण प्रोव्हाइड करणार आहोत किंवा या दोन प्लेटमधील जेवढा इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स हायर असेल तेवढा या ठिकाणचं इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय असणार आहे हायर असणार आहे. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमुळं नंबर ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस त्या अरेंजमेंटमध्ये किंवा त्या कॅपॅसिटरमध्ये काय केले जातात स्टोअर करून ठेवले जातात. सो दिस इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू here we have to denote the electric field by capital E. So this electric field is directly proportional to the applied potential difference to these two terminals. आता या ठिकाणी आपण परत विचारात घेऊया की जे काही पोटेन्शियल डिफरन्स हे कशावरती अवलंबून असणार आहे. सो अगेन सी हियर द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड across these two plates so is directly proportional to the charge stored in that electric field. So here you have to write again. So this potential difference is directly proportional to is charge. आता या ठिकाणी आपण असं का म्हटलेलं आहे तर या ठिकाणी according to this equation here we have to get some constant. So the value of charge or charge stored in a capacitor is directly proportional to the potential difference provided, and here we get V is equal to C. ठीक आहे, V is directly proportional to Q. आता या ठिकाणी आपण जर पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी आपण असं विचारात घेऊया की या ठिकाणी जर समजा आपण पोटेन्शियल डिफरन्स जर आपण या ठिकाणी डबल केला म्हणजे समजा आपण इनिशियल पोटेन्शियल डिफरन्स जो काही दिलेला आहे किंवा जे काही व्होल्टेज आपण प्रोव्हाइड केलेलं आहे ते आहे कॅपिटल व्ही आणि त्याच्या डबल आपण पोटेन्शियल डिफरन्स केला तर काय होणार आहे की त्याच्यामध्ये जे काही चार्जेस जे काही स्टोअर होणार आहेत ते सुद्धा काय होणार आहेत डबल होणार आहेत. Because of this equation V is directly proportional to Q. म्हणजेच काय की चार्जची व्हॅल्यू ही कशावरती अवलंबून असणार आहे तर या पोटेन्शियल डिफरन्सवरती अवलंबून असणार आहे. आणि आपल्याला या ठिकाणी एक प्रकारचा जो रेशो जो आहे एक आपल्याला या ठिकाणी जो रेशो कशाचा चार्ज डिवायडेड बाय व्होल्टेजचा जो रेशो आपल्याला या ठिकाणी मिळतो. सो दिस ratio is called as the constant and this constant is called as the capacitance आणि त्यालाच काय म्हणणार आहोत आपण capacitance. आता या ठिकाणी here we have to write again this Q is directly proportional to V and from this equation we have to write Q is equal to multiplied by some constant C multiplied by V. हे proportionality sign जे आहे ते काय होईल या ठिकाणी कॅन्सल होईल आणि आपल्याला काय मिळणार आहे एक constant. Here we have to multiply by some constant
and this constant is called as the capacitance, or also it is called as the capacity of a condenser. Capacitance or capacity of a conductor or condenser. So we get C is equal to Q upon V. आता परत आपण या ठिकाणी पोटेन्शियल आपण डबल केले तर आपल्याला परत चार्ज काय मिळणार आहे, डबल मिळणार आहे 2Q. So we get 2Q divided by 2V. So we get again it is constant. So C is equal to Q upon V. If you have to double the potential, then we get 2Q upon 2V. या दोन्हींचा रेशो परत आपल्याला काय मिळणार आहे, सेमच मिळेल. आणखीन परत आपण हा रेशो जो आहे तो आपण किंवा पोटेन्शियल अँड पोटेन्शियल ज्यावेळी आपण ट्रिपल करणार आहोत त्यावेळी चार्ज सुद्धा जो आहे तो काय होईल, ट्रिपल होईल. सो अँड सो ऑन. So we get this equation C is equal to Q upon V. This is equal to 2Q upon 2V is equal to 3Q upon 3V. So this means that the ratio of charge to the potential of potential difference of a condenser or a capacitor is always constant, and this constant is called as the capacitor or capacitance or a capacity of a conductor. त्याच्यानंतर आपण पाहूया की पुढची कन्सेप्ट कॅपॅसिटन्स और कॅपॅसिटी ऑफ ए कंडक्टर. कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटर आता आपण पाहिलेला आहे. आता कॅपॅसिटन्स म्हणजे काय ते पाहूया. कॅपॅसिटर कॅपॅसिटन्स कॅपॅसिटन्स याची डेफिनेशन काय आहे. कॅपॅसिटन्स मॅथमॅटिकल डेफिनेशन आता आपण आताच पाहिलेली आहे. सो द रेशो ऑफ चार्ज टू द पोटेन्शियल ऑफ द कंडक्टर इज कॉल्ड ॲज द कॅपॅसिटन्स. सो कॅपॅसिटन्स ऑफ द कंडक्टर इज डिफाइंड ॲज कॅपॅसिटन्स ऑफ ए कंडेन्सर और कंडक्टर. कंडक्टर इज डिफाइंड ॲज the ratio of charge to the potential, ही झाली त्याची डेफिनेशन. कॅपॅसिटन्स ऑफ ए कंडक्टर or capacitor or a condenser is defined as the ratio of charge to the potential, and therefore from this definition here we have to write capacitance is equal to charge divided by potential. Capacitance is equal to charge divided by potential. चार्जलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर प्रभार आणि पोटेन्शियलला आपण म्हणतो विभव. तर कॅपॅसिटन्स हा दोन्हींचा रेशो असणार आहे प्रभार भागिले विद्युत प्रभार भागिले विद्युत विभव. and symbolically here we have to write the formula of capacitance. C is equal to Q upon V. C is equal to Q upon V. आणि या ठिकाणी आपण जर व्होल्टेज और द पोटेन्शियल या ठिकाणी आपण 1 व्होल्ट कन्सिडर केले तर आपल्याला काय मिळणार आहे इक्वेशन. सो हियर इफ यू हॅव टू राइट इफ V electric potential is equal to 1 volt, then we get C is equal to Q. त्या म्हणजे त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे इक्वेशन. कॅपॅसिटन्स इज इक्वल टू द चार्ज ऑन दॅट कंडेन्सर और कंडक्टर C इज इक्वल टू Q. हे आपल्याला इक्वेशन मिळतं. आता या ठिकाणी आपण
पाहूया की किंवा आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसमध्ये की हे चार्जेस जे आहेत हे यांची डायरेक्शन जी आहे ती आपल्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये कशी दाखवायची असते, तर फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि इलेक्ट्रिक चार्जेस किंवा इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कसे फ्लो होतात निगेटिव्ह डायरेक्शन टू पॉझिटिव्ह डायरेक्शन, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अशा पद्धतीनं हे चार्जेस जे आहेत ते फ्लो होत आहेत. आणि कन्व्हेन्शनल करंट जो आहे तो आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये किंवा या कंडेन्सरमध्ये आपल्याला कशा पद्धतीने दाखवायचा आहे, तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हा कन्व्हेन्शनल करंट आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे. आता या ठिकाणी आपण त्याची थोडक्यात डायग्रॅम जी आहे ती डायग्रॅम आपण या ठिकाणी विचारात घेऊया. तर दोन मेटल प्लेट्स या एकमेकांना पॅरलल असणार आहेत. या दोन मेटल प्लेट्स एकमेकांना पॅरलल असणार आहेत. हा जो अप्पर मोस्ट एरिया जो असणार आहे या मेटल प्लेटचा, त्याच्यावरती या मेटल प्लेटला आपण म्हणूया मेटल प्लेट ए, याच्यावरती चार्ज असणार आहे प्लस क्यू. आणि या इनर साईडला सुद्धा या ठिकाणी चार्ज असणार आहे तर तो प्लस क्यू. तसेच याला पॅरलल दुसरी मेटल प्लेट आहे बी, मेटल प्लेट बी, आणि या चार्जवरती चार्ज असणार आहे निगेटिव्ह मायनस क्यू. आणि या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस जे आहेत ते अशा पद्धतीनं काय करायचे आहेत दाखवायचे आहेत, फ्रॉम प्लस क्यू टू मायनस क्यू. म्हणजेच प्लस क्यू टू मायनस क्यू अशा पद्धतीने हे चार्जेस जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचे. आणि या दोन मेटल प्लेटमधील डिस्टन्स जे आहे ते आपल्याला स्मॉल डी ने रिप्रेझेंट करायचं आहे, स्मॉल डी ने दाखवायचं आहे. मेटल प्लेट ए अँड बी इज सेपरेटेड बाय द इन्सुलेटिंग मटेरियल मीडियम सच ॲज एअर. आणि याची डायरेक्शन आपल्याला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करायचे आहे. आता जर या ठिकाणी किंवा या इक्वेशननुसार कॅपॅसिटन्स इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय पोटेन्शियल, सो सी इज इक्वल टू क्यू अपॉन पी. या इक्वेशन प्रमाणे आपण जर पाहायला गेलो तर अगोदरच आपण या ठिकाणी लिहिलेलं होतं काय, तर जर या दोन प्लेट्समधील पोटेन्शियल डिफरन्स जर 1 व्होल्ट असेल तर आपल्याला मिळणारं इक्वेशन जे आहे ते मिळेल सी इज इक्वल टू क्यू, कॅपॅसिटन्स इज इक्वल टू चार्ज, हे आपल्याला इक्वेशन या ठिकाणी मिळतं. आता आपण जर चार्ज जो आहे इलेक्ट्रिक चार्ज आपण 1 कुलम एवढा कन्सिडर केला फॉर 1 व्होल्टसाठी, तर आपल्याला हा जो रेशो जो मिळतो तो काय पाहूया. तो सी हिअर इफ चार्ज ऑफ 1 कुलम divided by 1 potential, then we get the capacitance is 1 farad. So we get 1 farad. म्हणजेच काय की SI युनिट जे आहे चार्जचं SI युनिट आहे 1 कुलोम आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं SI युनिट आहे 1 व्होल्ट. या ठिकाणी आपण हे दोन्ही सुद्धा 1 कन्सिडर केले तर 1 कुलोम डिवायडेड बाय 1 व्होल्ट आपल्याला हा रेशो जो आहे तो मिळतो काय, तर 1 farad. Therefore the SI unit of capacitance is farad. या ठिकाणी चार्जचं SI युनिट आहे कुलोम, पोटेन्शियलचं SI युनिट आहे व्होल्ट. त्यामुळे हा दोन्हीचा भागाकार आपण घेतला तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे कशाचं SI युनिट, तर कॅपॅसिटन्सचं SI युनिट. And 1 farad is defined as the ratio of 1 coulomb of charge per 1 electric potential, 1 phi. So we get 1 F is equal to 1 C divided by 1 phi. आणि या ठिकाणी जो कॅपॅसिटन्स जो आहे तो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचा असतो. सो इन इलेक्ट्रिक सर्किट्स इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये फिक्स्ड कॅपॅसिटी साठी
फिक्स्ड कॅपॅसिटन्स दाखवायचा आहे. फिक्स्ड कॅपॅसिटी फिक्स्ड कॅपॅसिटन्स सिम्बॉल अशा पद्धतीनं आपल्याला रिप्रेझेंट करायचा असतो. अशा पद्धतीनं सिम्बॉल हा रिप्रेझेंट करायचा असतो. एका प्लेटवरती चार्ज असतो प्लस क्यू, सेकंड प्लेटवरती चार्ज असतो मायनस क्यू. आणि ह्या दोन प्लेट्स ज्या आहेत त्या एकमेकांना अशा पद्धतीनं पॅरलल असणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये किंवा सिम्बॉलिकली दोन पॅरलल लाईन्स काय करायचे आहेत, ड्रॉन करायचे आहेत. आणि अशा पद्धतीनं त्याला आडव्या रेषा ज्या आहेत त्या दोन्ही बाजूला कनेक्ट दाखवायच्या आहेत. म्हणजेच हा जो कॅपॅसिटन्स जो असणार आहे तो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ज्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही फिक्स असेल, ज्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही फिक्स असेल तर त्याच्या अशा पद्धतीनं आपल्याला ते सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणजे तो कोणता कॅपॅसिटर असणार आहे, फिक्स्ड कॅपॅसिटर. त्याच्यानंतर व्हेरिएबल कॅपॅसिटर व्हेरिएबल कॅपॅसिटन्स. व्हेरिएबल कॅपॅसिटन्स हे आपल्याला सिम्बॉल दाखवायचा आहे प्लस मायनस. आणखी सेम अशा पद्धतीनं डायग्राम काढायची आणि त्याच्यावरती ॲरो जो आहे तो असा तिरका ॲरो जो आहे तो या ठिकाणी दाखवायचा. आणि हा जो कॅपॅसिटन्स जो आहे तो कोणता असणार आहे तर व्हेरिएबल कॅपॅसिटर. की या कॅपॅसिटरची व्हॅल्यू जी आहे ही काय होते, चेंज होते. त्याच्यानंतर आपण पाहूया की प्रिन्सिपल ऑफ कंडेन्सर. प्रिन्सिपल ऑफ कंडेन्सर. So see here we have to increase the capacity of a condenser step by step. Step by step आपल्याला आता कंडेन्सरची कॅपॅसिटी काय करायची आहे, इन्क्रीज करायची आहे. प्रिन्सिपल ऑफ कंडेन्सर. प्रिन्सिपल ऑफ कंडेन्सर. प्रिन्सिपल ऑफ कंडेन्सर. आणि कंडेन्सर म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. कंडेन्सर और कॅपॅसिटर इज ए अरेंजमेंट ऑफ टू मेटल प्लेट्स विच आर सेपरेटेड बाय सम इन्सुलेटिंग मटेरियल. पहिल्यांदा आपण विचारात घेऊया की या ठिकाणी चार डायग्राम आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. सो सी हियर फर्स्ट डायग्राम और डायग्राम ए. सपोज हियर मेटल प्लेट ए and the charge on metal plate A. मेटल प्लेट A वरील जो काही चार्ज आहे, मेटल प्लेट A वरील चार्ज आपण पॉझिटिव्ह आहे असा विचारात घेऊया. and this charge is denoted by positive sign or positive symbol. तर मेटल प्लेट ए वर चार्ज जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि या ठिकाणी जे काही याच्यावरती चार्जेस आलेले असल्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे की एक प्रकारचं पोटेन्शियल त्या प्लेटवरती किंवा त्या प्लेट एकडे पोटेन्शियल काहीतरी येणार आहे. कारण का की एखाद्या बॉडीवरती जर समजा चार्जेस हे ट्रान्सफर झाले तर त्या बॉडीवरती एक प्रकारचं पोटेन्शियल येतं. आणि या ठिकाणी आपण विचारात घेऊया की सपोज दिस चार्ज इज हियर डिनोटेड बाय Q and potential is for this is a diagram A. फिगर A साठी आपण विचारात घेऊया काय तर चार्ज जो आहे तो मेटल प्लेट वरील चार्ज आहे प्लस Q आणि Q डिवाइडेड बाय V आपण घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी कॅपॅसिटन्स. सो दिस कॅपॅसिटन्स इज C. आता आपल्याला आणखीन पुढे काय करायचं आहे तर स्टेप बाय स्टेप आपल्याला असे किंवा या मेटल प्लेटचा काय करायचा आहे कॅपॅसिटन्स जो आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे स्टेप बाय स्टेप आपल्याला पाहायचं आहे. म्हणून आपण सुरुवातीला या ठिकाणी जे पोटेन्शियल या प्लेट ए वरती असणार आहे ते आपण विचारात घेऊया काय कोणतं तर V1 आणि
हा आपल्याला जो रेशो मिळतो या ठिकाणी कोणता, Q डिवायडेड बाय V1 इज इक्वल टू C1. तर इनिशियली आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी C1 इज इक्वल टू Q अपॉन V1. C1 इज इक्वल टू Q अपॉन V1. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या मेटल प्लेट एचा पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला थोडासा कॅपॅसिटन्स जो आहे तो वाढवायचा आहे. तर पाहूया नेक्स्ट अरेंजमेंट बी. सो हियर बी, ही मेटल प्लेट जी आहे ती आपण अशाच पद्धतीनं या बाजूला काढूया. तर या मेटल प्लेट ए वरती जो चार्ज असणार आहे तो परत मी या ठिकाणी दाखवतो. पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू आणखीन आपण काय करणार आहोत, तर सेम डायग्राम अशा पद्धतीने इथं काढलेली आहे. आणि या मेटल प्लेट ए जवळ जर समजा आपण दुसरी एखादी मेटल प्लेट, ती मेटल प्लेट आहे बी, ती मेटल प्लेट आहे बी, आणि त्या मेटल प्लेटवरती जो काही, त्या मेटल प्लेटवरती सुद्धा जे काही चार्जेस असणार आहेत आणि त्या चार्जेसमुळे त्या मेटल प्लेटकडे एक प्रकारचं पोटेन्शियल येणार आहे. त्या मेटल प्लेटकडे एक प्रकारचं पोटेन्शियल येईल. आणि काय होणार आहे, तर ही मेटल प्लेट बी जी आहे ही या ए प्लेटच्या संपर्कात आल्यामुळे ए प्लेटवरती टोटल पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि मेटल प्लेट बी ही एच्या संपर्कात आल्यामुळे काय होणार आहे की या मेटल प्लेट बी वरती काहीतरी रिझल्टंट चार्जेस, ज्या पद्धतीने आपण पाहिलो की एखाद्या कंडक्टरवरती टोटल चार्ज जर कोणता असेल, 0 असेल, तर तो कशामुळे असणार आहे, तर त्या रिझल्टंट चार्जेसमुळे असणार आहे. म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह सुद्धा चार्जेस असतील, निगेटिव्ह चार्जेस सुद्धा असतील. पण पहिल्या प्लेटमध्ये काय दाखवलेलं आहे किंवा काय रिप्रेझेंट केलेलं आहे, तर या ठिकाणी चार्जेस जे आहेत ते ॲब्सेंट, निगेटिव्ह चार्जेस ॲब्सेंट दाखवलेले आहेत. अँड द निगेटिव्ह चार्जेस ज्यावेळी त्या बॉडीवरून निघून जातील त्यावेळी त्या बॉडीवरती चार्ज जो काय असणार आहे तो टोटल चार्ज असेल पॉझिटिव्ह चार्ज. आता आपल्याला दुसरी प्लेट जी आहे ती अशा पद्धतीने विचारात घ्यायची आहे की त्या प्लेटवरती दोन्ही सुद्धा चार्जेस असणार आहेत, प्लस क्यू ॲज वेल ॲज मायनस क्यू. मग त्यामुळे काय होणार आहे, तर जे निगेटिव्ह चार्जेस जे काय असणार आहेत हे या मेटल प्लेट एच्या संपर्कात आल्यामुळं ते चार्जेस जे आहेत ते या बाजूला येतील, निगेटिव्ह चार्जेस. कारण टू अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. जे दोन अनलाईक चार्जेसमध्ये कोणता फोर्स असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. त्यामुळे हे निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते मेटल प्लेटच्या या आतल्या बाजूला किंवा या सरफेसवरती येतील आणि दुसऱ्या बाजूवरती हे पॉझिटिव्ह चार्जेस जातील. दुसऱ्या बाजूवरती हे पॉझिटिव्ह चार्जेस जातील आणि या अरेंजमेंटमध्ये काय होणार आहे किंवा या स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये आपण पाहिलं तर फॉर्म्युला जो मिळालेला होता C1 इज इक्वल टू Q अपॉन V1. तर यामुळे काय होणार आहे की अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन जर आपण या ठिकाणचं पोटेन्शियल आपण कमी केलं, पोटेन्शियल कमी केलं तर काय होणार आहे, म्हणजे या मेटल प्लेटवरचं पोटेन्शियल आपण दुसरी प्लेट आपण त्या ठिकाणी आणल्यामुळे काय होणार आहे, हे पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ते मेटल प्लेट बीकडे जायचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे या ठिकाणचं पोटेन्शियल जे आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि पोटेन्शियल कमी झालं तर हा याच्यामध्ये इनव्हर्स रिलेशन आहे, कशामध्ये, कॅपॅसिटन्स आणि पोटेन्शियल. त्यामुळे हा कॅपॅसिटन्स काय होणार आहे, थोडासा वाढतो आणि आपल्याला इक्वेशन मिळेल काय, सो हियर वी गेट द इक्वेशन C2 इज इक्वल टू Q अपॉन V2. सो इन अ सेकंड केस a electric potential is lowered on metal plate A and the capacitance is increased and we get the equation C2 is equal to Q upon V2. आता हीच अरेंजमेंट जी आहे ती आपण पुढे काढूया आणि आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते पाहूया.
तर मेटल प्लेट ए आणि मेटल प्लेट बी, मेटल प्लेट ए जी आहे ती काय थोडंसं या बाजूला घेऊया. मेटल प्लेट ए, मेटल प्लेट बी, डायग्राम आहे सी. या मेटल प्लेट वरती चार्जेस असणार आहेत प्लस प्लस आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते मेटल प्लेटच्या इनर साइडला असणार आहेत. ठीक आहे. मेटल प्लेट ए, मेटल प्लेट बी. आता काय होणार आहे तर आपल्याला आणखी काय करायचं आहे तर मॅक्झिमम पॉझिटिव्ह चार्जेस जर या मेटल प्लेटकडे अट्रॅक्ट झाले तर ऑटोमॅटिकली मेटॅलिक प्लेट एचं जो पोटेन्शियल जे आहे ते काय होणार आहे, पोटेन्शियल कमी कमी होणार आहे. आणि पोटेन्शियल जसं कमी होत जाईल तसं त्या ठिकाणचा कॅपॅसिटन्स जो आहे तो वाढत जाणार आहे. म्हणजे आपल्याला आता या तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर मेटल प्लेट बीची जी आउटर साइड आहे ती आपल्याला काय करायची आहे, अर्थ करायची आहे. अर्थ करायची आहे म्हणजेच काय तर अर्थकडे निगेटिव्ह चार्जेस असणार आहेत आणि हे पॉझिटिव्ह चार्जेस हे आपण अशा पद्धतीनं काय केले, अर्थ केले. तर हे पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत हायर पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस हे बीच्या सरफेसवर काय होणार आहे ते अर्थ होणार आहे. त्यामुळं या ठिकाणचा कॅपॅसिटन्स मेटल प्लेट एवरचा कॅपॅसिटन्स हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल कमी झाल्यामुळे परत वाढणार आहे. अँड हिअर द कॅपॅसिटन्स C3 या डायग्राम सी डायग्राममध्ये काय होणार आहे आपल्याला इक्वेशन मिळेल C3 इज इक्वल टू चार्ज जो आहे मेटल प्लेट एवरचा तो आपण बदलणार नाही, फक्त पोटेन्शियल फक्त आपण लोअर करतो. त्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळेल C3 इज इक्वल टू Q अपॉन V3. C3 इज इक्वल टू Q अपॉन V3. म्हणजे काय स्टेप बाय स्टेप आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल कमी केलेला आहे आणि त्यामुळे कॅपॅसिटन्स जो आहे तो वाढलेला आहे. आता पुढची जी अरेंजमेंट जी आहे ती काय तर हे दोन्ही मेटल प्लेट हे एकमेकांजवळ ठेवलेले आहेत पण ते एकमेकांना टच केलेले नाहीत किंवा त्यांच्यामध्ये कुठलं मीडियम असणार या ठिकाणी टच केलेले नाहीत. म्हणजेच कोणतं तरी मटेरियल मीडियम त्या ठिकाणी असेल म्हणजे व्हॅक्यूम असेल किंवा एअर असणार आहे. आता आपण पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत की एखादा डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजेच काय तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा इन्सुलेटर जर आपण या दोन्ही मेटल प्लेटमध्ये आपण इन्सर्ट केला तर आणखीन त्याची कॅपॅसिटन्स जो आहे तो वाढणार आहे. कारण का तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे ते कमी होणार आहे याच्यापेक्षा आणि कॅपॅसिटन्स साहजिकच इन्क्रीज होणार आहे. सो नेक्स्ट अरेंजमेंट हीच अरेंजमेंट आपण परत या ठिकाणी ड्रॉ करूया. मेटल प्लेट ए आणि मेटल प्लेट किंवा ठीक आहे मेटल प्लेट ए आणखी मेटल प्लेट बी प्लस 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 आता ह्या दोन मेटल प्लेटमध्ये काय करायचं आहे आपल्याला एक डायइलेक्ट्रिक मटेरियल मीडियम किंवा इन्सुलेटर आपल्याला याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. सो हियर इफ यू हॅव टू इन्सर्ट dielectric material medium or here we have to insert the insulator. इन्सुलेटर ज्यावेळी आपण त्यामध्ये ॲड करतो त्यावेळी कॅपॅसिटन्स जो आहे तो या तिसऱ्या केसपेक्षा काय होतो वाढतो.
So in this is the diagram D, and figure D shows that the higher capacitance C3 is equal to Q upon V4, and in that case पोटेन्शियल म्हणजे चौथ्या केसमध्ये काय झालेलं आहे, पोटेन्शियल जे आहे ते सगळ्यात कमी झालेलं असणार आहे या तीन डायग्रामपेक्षा किंवा या तीन अरेंजमेंटपेक्षा, आणि त्यामुळं हा कॅपॅसिटन्स जो आहे तो हायर असणार आहे या तीन अरेंजमेंटपेक्षा. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ कंडेन्सर. म्हणजे फायनली आपल्याला जे काही एक अशा पद्धतीचं जे काही ॲपॅरेटस आपल्याला या ठिकाणी मिळतं. सो दिस इज द अरेंजमेंट ऑफ ए condenser or capacitor. Two metal plates separated by some insulating material medium. So this arrangement is called as the capacitor, or it is also called as a condenser. Thank you.